काल काल आपण किती वाजता गुरं आज बांधली होती? मग बांधली होती भाऊ दुपारा. काल दुपारा बांधली होती 1 का 2 असताना. आज 5 वाजता काढली तिसऱ्या परच्या. अख्खी 24 तास आतच होती म्हणायचं. बघा आज कसला राडा केलाय. हाय गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज बघा की जे राडा चालला गोट्यावर. कारण की या गा तिकडं सगळी पाणीच पाणी झाल्यावर का, आणि तिथं गुरं बांधायलाच जागा नाही गाईज. त्याच्यामुळे आज इकडं या गा कसं कोरडे, इथं गुरं बांधायची सोय करायची. तिथं हे मोठं लाकूड आहे का, ती इथे आडू टाकायची बरं का. आणि मग ह्या एक राहीन वगार आणि तिथं 2 राहते ना. तसं नियोजन चाललं. त्याच्यामुळे ही थोडं नीट करायचं चाललं बरं का. गे असंच घे ना. मुंबई वाटतं ते कुठं निघले ते नाही तर मला हात काढून बाजूला व्हावं लागतं. त्या दिवशी त्याच्यामुळेच मग ते राहिलं. राहू दे खाली. हिंदाडा बसला ना मी बघ मग कडं किती आहे शेपलं. मग एका हाताने असतं का? तुला सगळंच करायचंय बाबा. जमा काही मोबाईल मी कुठं ठेवतो. अरे हॅट थांब जरा आले रा. नाही ना काय अरे बोल झालेली फुगलोय ते पार असं ना आता कधी परत उचलून का आपल्याला तिकडे नंतर मी वाळल्या पुढं नाही ते लगेच जाते. कागदा नाही दावा चालत ना कुठून तरी. पाणी पिली नाही बघा. तर फायनली काय जाता चले बरं का. दम लागला. हे बघा तिथं 2 गुरं बांधायची आणि इथे 1. तिथे तसं काऊन केले त्या का ते वरच आहे का ते दगड ते खाली आणायचे तर म्हणजे सपाट करायचं म्हणजे म्हशीला बसायला सपाट जागा होईल आणि इथं थाईच जागा.
तो पळाला तर लय राडा होईल. त्याला या कोपऱ्यातच घालायचं फक्त. हा त्या कोपऱ्यात घातला का मग नाही कुठं जात तो. सोड तू. त्यांनी मी एकच चूक केली झायळीनी. हे हल ओढून तर थांबे काय हा त्या गाईच कसं बघत आहे ती. इतकं ताण येतं ती लय. हा नाही बाहेर. हे चा कुठं जायची. त्या दोघीच नाही पटत. हातीला तिथंच बांध. घे ओढून. नाही तर राहू तेवढंच. अलीकडलं हिरं खाईन. काही ती इतकी येड्यावून करते की लई येड्यावून करते. तिला आम्हाला आता पाऊस बंद झाला का थोडा ते संटाचावं लागणार नाही. ती रानात सोन्यात येणार नाही. इतकी येड्यावून करते ती. हे बघा ओढत सोना आहे. रगेल दिली हीचपेक्षा मोठी दिसती. ते ते पलीकडले त्याला बांधायचं. पलीकडे टाकायचं काय खायला. ते मोर आहे का गाईस तुम्हाला दाखवत. त्यांना खायला कुठं टाकी देणार आहेत तर हे थोडं नीट करणार आहे मी बरं का. मग म्हणते नाही पण मी करणार आहे कारण मुंग्या निघत आहेत तिथं. आणि हे बघा हे दगड आहेत का हे काढायचे नीचत खायला टाकायचं म्हणजे खातीन ते. नाही तर खाणार सुद्धा नाही तर. याला भेटलं इथं खायला त्याच्यामुळे हे गुतलं इथंच. आणते क्या का पळत आहे. याच काय नाही गायची. हे बारक हे आपलं ओढ्याचं. हे आजी आज जातं कुठं पण याला रानात न्यायला सुरुवात करावं लागेल. काय बारीक नाही तरी वर्षाच होत आला असं कजल असं. बघ गाईज तिकडे तरी चिखुले ना आणि इकडे चिखुल नाही. मग इकडे कशी अरे मग सीधा राहील तरी काय अडचण नाही. हो मी ते काय तिथं खाली निभार जागा आहे आपल्या स्टुडिओची गाईज मी नीट केलेली. पण तिथं तीच अजून एकदा स्टुडिओ बनायची मला. तिथं बनिलं मग मसाला नाही जमायचं तिथं. हे का लाकूड होतं नसतं बांधित तिथं म्हैस एक पेंडी दोघा ठिकाला टाक का बरं गाईच. मी त्यांना आता कडवा टाकून घेतो बरं का. म्हणजे खात्या ना एकच पेन टाकली. ह्या का इकडं असं हा कोराड्यात असलं काय जमत. पलीकडे चिखलं त्यांना खाता येत नव्हतं आणि काहीच नाही त्याच्यामुळं आत बाहेर आणली त्यांनी. कव काल काल आपण किती वाजता गुरं आज बांधली होती. काल दुपारा बांधली होती 1 का 2 असताना. आज 5 वाजता काढली तिसऱ्या परच्या. आखी 24 तास आतच होती म्हणायचं. बघा आज कसला राडा केलाय. कुठं तिकडे सारखायची मोर. बस का झालं बघा त्या कोपऱ्यावर येतो इतकं लांबट लाकूड आहे. हे दावून बघा.
आता इकडलं जाडून घ्यायची गाईच. आणि इकडं तो म्हणता चिखल नाही, हे आगा चिखल नाही ना, हे आगा इतका राडा होता म्हणून इकडं गुरं नाही बांधले. मग माझ्या डोक्यात आयडिया आली की नाही गिद नाहीत ना, मला माहिती होती इकडं मशीन बघ काय राडा केलाय आता. काय केलं खाल्लायच नाही. हा तुडीले पायाने तुडीला असलं तिला टाकायचंच नाही, कशाच मरून द्यायची राहून. ते बघ हे एक आहे ना, फक्त ते बारकं खात आहे, आहे ना, हे दोघी खात नाही तर. नकाच खायला आपण. यांची आशा चालीत म्हणले यांना काय करावं. मग चपल आखी चिखलात भरली गायची, पैसे सगळी तुटलेली. मला एक प्रॉब्लेम कळत नाही याचा तुम्हाला दाखवतो. हिच्यात असलं काय मुळे होतंय मला सांगा काहीच तुम्ही बरं का. इसमें ऐसा क्या प्रॉब्लेम हो रहा है ये मेरे समझ में नहीं आ रहा. इकडून टोकाडे बरं का, इकडून खाली गेली, इकडून वरून टोकाडे खाली खाली गेली. नेमकी मिळ का याचा तेव्हा हातच झाले. मला ते शेणाचं नाही आणलं तिकडं. हर मारी त्यातला का ह्या यांच्या गाईच बरगाडे दिसते जर का, तरी बा कस तोडले. डोंगा खा घेतलंय बा तिने. मरून तिकडं खायला असं खात्या नाहीत, नकाच खायला. जाऊ दे आता. मग काही नाहीच खाल्लं आपण तरी काय करणार. मग काय तर इथं ही करू मुरमाची काय नंतर जमिनीला. कुठशी हा इथं आणि त्या खड्यात ती लय राडा केलाय. हे लगेच हे होतं निघत ते आणि उलशा घ्या आणि खापऱ्या आण. लगेचच. हा कसल्या खपऱ्या चालल्या बारकाल्या कुडाल्या तिकडल्या आणि वरून मुरून टाकू मग. चिपरांगा वय हा. गाई हे टाकायची. हे बारका नाहीत का चिपरांगा, हे टाकायचे त्याच्यात, कारण की खाली टाकल्यात. अरे लय राडा करतात त्या पावसाचं लय. आमच्यात लय हल्लो तिथं. आणि आमची म्हैस पावसाळ्यात येते त्याच्यामुळे काही ते वगारून तीन. आता ह्या वर्षी येतं आता 3 येतं तर म्हैस आई गेली का 2-3 महिन्यांनी मग 4 होते ना. मग आमची कसली हाल होते ना. मग म्हणले 2-3 आण, पण म्या 3 आणि 2 5 चालले. तर तू म्हणले 2-3 चिपरांगा आण, म्या 5 आणल्या आता. बघ त्याच्याशी चव पण राहते. आणि तो म्हणता मुरुम कुठे हे काय बघा तो आमचा मुरुम माती झाली आखी त्याची. बाकी यांचं काय चाललं.